श्री स्वामी समर्थ गुप्त उपाय. आपली मुले ऐकत नाहीत, हट्टी, रागीट, उत्तर देणारी झाली आहेत. आजकाल अनेक पालकांची ही तक्रार असते. मुलं ऐकत नाहीत, उत्तर देतात, आईवडिलांचा मान ठेवत नाहीत. फक्त मोबाईल, मित्र, मैत्रिणी यांचंच जास्त ऐकतात. शिस्त, संस्कार आणि ऐकण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थांचे काही अत्यंत गुप्त प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत. हे उपाय कोणालाही सांगू नयेत, फक्त श्रद्धेने ते करावेत. स्वामींची कृपा नक्की आपल्यावर होईल. स्वामी समर्थ नेहमी आपल्या पाठीशी असतात. तर करायचं काय आहे? उपाय पहिला, स्वामींचा मौन उपाय. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. जेव्हा मूल खूप हट्टीपणा करत असेल, उत्तर देत असेल, रागात बोलत असेल, त्या दिवशी मुलावर ओरडू नका. शांतपणे कोपऱ्यात बसा, मन शांत ठेवा, डोळे बंद करून मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या मुलाच्या बुद्धीला योग्य दिशा द्या, माझ्या मुलाच्या बुद्धीला योग्य दिशा दाखवा, माझ्या मुलाच्या बुद्धीला योग्य दिशा द्या. हे 7 मिनिटे मौनात करा. कोणताही विचार करू नका. हा उपाय सलग 7 दिवस करा. परिणाम, हळूहळू मुलाच्या बोलण्यात नम्रता येते. मुलग्याच्या बोलण्यामधील आवाज आपल्याला वेगळा वाटतो. दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे स्वामी समर्थ अक्षर उपाय. स्वामी समर्थ अक्षर उपाय म्हणजे काय? तर रविवारी सकाळी पांढऱ्या कागदावर, पांढऱ्या रंगाचा कागद तुम्हाला घ्यायचा आहे आणि लाल रंगाचा पेन, त्याच्याने श्री स्वामी समर्थ असे 11 वेळा लिहा आणि तो कागद आपल्या मुलाच्या उशाखाली ठेवा. तो ज्या ठिकाणी झोपतो त्या ठिकाणी ठेवा. कोणालाही सांगू नका. याचा परिणाम तुम्हाला जाणवेल. मुलाचं मन शांत होतं, चिडचिड कमी होते. उपाय तिसरा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे आणि विशेष करून आईने करायचा आहे. पाण्याचा हा उपाय असणार आहे. आईनेच हा उपाय करायचा आहे. सकाळी उठल्यावर एका तांब्यात पाणी घ्या. त्यावर 9 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. तेच पाणी मुलाला पाजावे. परिणामी आईचे म्हणणे मुलाच्या मनात खोलवर बसतं. उपाय 4 हा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. गुरुवारी तुम्हाला एक दिवा आहे, त्याचा उपाय करायचा आहे, तोही संध्याकाळी. गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी पिवळ्या रंगाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. पिवळ्या रंगाची हळद, पिवळ्या रंगाची फुले तुम्हाला स्वामींना अर्पण करायची आहे आणि हात जोडून म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज, माझ्या मुलावर योग्य संस्कार द्या. फक्त 5 मिनिटे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. परिणाम तुम्हाला लगेच जाणवेल. मुलाला चांगली संगत लाभते. मुलाची जी वाईट संगत आहे ती सुटण्यास मदत होते. उपाय 5 खूप सोपा आहे. काय करायचं आहे? झोपण्यापूर्वीचा हा एक मंत्र आहे. जो आपला मुलगा मुलगी झोपल्यावर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. त्याच्या डोक्याजवळ तुम्हाला बसायचं आहे आणि शांतपणे डोळे बंद करून 11 वेळा मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे मुलाच्या डोक्यावर हात ठेवून, अलगद हात ठेवून हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे.
याचा परिणाम मुलाच्या मनात कोणत्याही नकारात्मकता विचार येत नाहीत आणि जे नकारात्मक विचार आहेत ते कमी होण्यास मदत होते. उपाय 7 तुम्हाला काय करायचं आहे? हट्टीपणासाठी आपलं मूल खूप हट्टीपण करतं तर त्याच्यासाठी हा उपाय असणार आहे. नारळाचा एक उपाय आहे. तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि जर मूल तुमचं अजिबात ऐकत नसेल तर त्या नारळावर श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे आणि तो नारळ स्वामींच्या मूर्तीसमोर, प्रतिमेसमोर, फोटोसमोर तुम्हाला ठेवायचा आहे. 3 दिवसांनी तो नारळ वाहता पाण्यात सोडायचा आहे. तुमच्या घराजवळ जे काही वाहतं पाणी असेल त्याच्यामध्ये तो प्रभावित करायचा आहे. परिणाम असा होतो की हळूहळू मुलाचा हट्टीपणा कमी होतो आणि तो तुम्हाला जाणवेल. उपाय 7 खूप छोटा आणि अत्यंत प्रभावशाली. पालकांसाठी महत्त्वाचा नियम असणार आहे. स्वामी समर्थ महाराजांची जेव्हा आपण उपासना करतो, भक्ती करतो, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे? मुलावर रागात कोणत्याही प्रकारचा शाप देऊ नको. आपण खूप रागात असतो आणि रागाच्या भरात आपण वाटेल तसं आपल्या मुलाला बोलून जातो. तू काही कामाचा नाही आहेस, तुझ्याकडून हे होणार नाही, तुला हे येणारच नाही, असे जे शब्द असतात ते कधीही वापरू नका. कारण पालकांचे शब्द आशीर्वाद किंवा शाप बनतात आणि नकळत आपण आपल्या मुलाच्या वाईट संगती, वाईट परिणामासाठी कारणीभूत ठरतो. स्वामी समर्थांचे वचन नेहमी लक्षात ठेवा. श्रद्धा ठेवणाऱ्यांच्या घरातील अशांतता मी नेहमी दूर करत असतो. जर हे उपाय श्रद्धेने तुम्ही केलेत आणि सातत्याने केले तर मुलं ऐकायला लागतील आणि मुलं जेव्हा ऐकायला लागतील त्यावेळेस त्यांच्यावर संस्कार चांगले होतील आणि घरात शांतता नेहमी राहणार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.